नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 352, 17 डिसेंबर. नासदीय सूक्त हे ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातल्या 129वं सूक्त आहे. पण असतानाच विश्व उत्पत्तीबद्दलचे प्रश्न त्याचा उहापोह केला गेला आहे. न आसिद, अस्तित्वात न व नसलेल्या म्हणजे न असलेल्या या शब्दापासून असं सुरू केलं आहे, म्हणून त्याला नासदीय सूक्त असं म्हणतात. गीता, भागवत, उपनिषद या सर्वात जे काही सृष्टी उत्पत्तीचा उहापोह केला गेला आहे तो सगळ्या ह्याच्यात नासदीय सूक्त, पुरुष सूक्त आणि हिरण्यगर्भ सूक्त ही जी ऋग्वेदाची महत्त्वाची सूक्त आहेत त्याला अनुसरूनच केला गेला आहे, प्रमाण मानून केला गेला आहे. त्यानुसार सृष्टीच्या आरंभी सत व असत काही एक नव्हते. तसंच अंतरिक्ष, आकाश काहीच अस्तित्वात नव्हते. त्यावेळी कोण कुणाला आवर घालणार? अस्तित्व व अनास्तित्व दोन्हीही नव्हते. त्या अस्तित्वावरच अस्तित्वाच्या परे काय हे आपण जाणत नाही, म्हणजे त्याबद्दल अज्ञान आहे. म्हणूनच इथे अस्तित्व कसे अस्तित्वात आले हा प्रश्न केला गेला आहे. उत्तर हुडकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आपण अस्तित्वाशिवाय कल्पनाच करू शकत नाही किंवा अस्तित्वाशिवाय डोकंच लढवू शकत नाही. कारण अस्तित्व कल्पनेत समय, वेळ, काळ, स्थान, परिस्थिती, पदार्थांचे सगळ्याचे चिंतन येतं. व अशी कोणची वेळ होती की जेव्हा वेळच नव्हती, म्हणजे वेळेला वेळ पण कधी प्राप्त झालं? थोडक्यात समय किंवा वेळ नव्हती, अशा समयाची किंवा अशा वेळेची कल्पनाच करू शकत नाही. पुढे प्रश्न केला आहे की जी जागा अशी कोणची होती की जेव्हा ज्या जागेला जागाच नव्हती? असे कोणते स्थान आहे की स्थानाशिवाय स्थान होते? म्हणजे स्थानाला स्थान पण कशाने प्राप्त झालं? म्हणजे अस्तित्व नव्हते म्हणजे मृत्यूच नव्हता. मग मृत्यूच नव्हता म्हणजे अमरत्वाची कल्पनाच नव्हती. असे सगळे मूलभूत प्रश्न केले गेलेले आहेत. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्वांना अस्तित्वात आणणारा कोण आहे? तो कुठं झाकला गेला की कोणाला शरण गेला? आपल्या डोक्याला हे चालना देणारे प्रश्न खूप गहन आहेत. या सूक्तात पूर्वार्धात हे प्रश्न विचारले गेलेत, पण उत्तरार्धामध्ये त्याची उत्तरे दिलेली नाहीत. फक्त विधानात्मक वाक्ये केली आहेत की जे आपल्या बुद्धीला पुन्हा चालनाच देतात. केवळ साक्षीमुळे ब्रह्मांड अस्तित्वात येते. साक्ष काहीतरी आहे, म्हणजे आपण समोर जे दिसतं, जे व्यक्त असतं, आपण साक्षी भावाने ते बघत असतो. म्हणजे त्या साक्षीपणाने पाहणे म्हणजे काय असतं तर त्याला व्यक्त होत असतं, त्याला अस्तित्व येतं. आणि ते पुढं झालं गेलं की समोरच्या दुसऱ्याला अस्तित्व येतं आणि पहिलं अव्यक्त होतं. म्हणजे पहिलं समोर असेल ते फक्त व्यक्त गोष्टच अस्तित्वात असते आणि तेच साक्षीभाव पाहतं. आपण आत्ता जे काही खातो, पितो, बोलतो ते ब्रह्मसाक्षी आहे, पण दुसऱ्याच क्षणी ते मागे सारले जाते, म्हणजे अव्यक्त होते. म्हणजेच आपल्याला अस्तित्व कोण देतं तर साक्षीभाव देतो किंवा साक्ष देते. ते स्वयंसिद्ध, स्वयंस्थित आहे. ब्रह्म हवेशिवाय श्वास घेत होते असं त्यात विधान आहे की म्हणजे त्याच्यात खूप स्पंदनं निर्माण झालेली होती. ते स्पंदन करत होतं, त्या स्पंदनांचा उद्रेक होतो, ते फुटतं, मग त्याला ब्रह्मांडचं अंड म्हटलेलं आहे आणि त्याच्यातून ही सृष्टी निर्माण झाली. आणि पुढं विचारलं आहे की त्या साक्षीभावाला म्हणजे ब्रह्म जे काही बीज असतं त्याला ब्रह्माला बीज अशी उपमा देऊन सांगितलं आहे. हे 7 ऋचांचे सगळ्यात छोटंसं सूक्त आहे. शेवटच्या ऋचेत उत्तराच्या जवळजवळ जात पुन्हा संभ्रमावस्था व्यक्त केली आहे की हा सतचा पसारा जेथून निर्माण झालं ते स्थान आकाशनिवासी जगदाध्यक्षास म्हणजे हिरण्यगर्भास माहीत असेल. पण हिरण्यगर्भ म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं, आणि जे अंतर्बाह्य चकाकतं किंवा चमकतं म्हणजे गर्भ म्हणजे त्याच्या आतला भाग, त्याला सोनंच म्हटलेलं आहे. मग ज्याच्या उदरात अंतरात प्रकाश आहे त्या ईशास हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि त्या सुक्ताला म्हणून यज्ञसूक्त असंही दुसरं नाव आहे. कदाचित यज्ञगर्भी तोच दिव्य प्रकाश असतो म्हणून असेल. हे वाचून लक्षात येते की ऋषीमुनींनी सृष्टीबद्दल किती सूक्ष्म आणि किती वेगवेगळ्या आयामांनी विचार केलेला आहे, किती प्रश्न त्यांना पडलेत.
धन्य नासदीय सूक्त आणि धन्य द्रष्टे ऋषी. नमस्कार.